महाराष्ट्र सरकारचा एक निर्णय आणि महाराष्ट्रात महार विरुद्ध मातंग असा संघर्ष उभा राहिलाय। त्याचं झालं असं, सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणाअंतर्गत उपवर्गीकरण करण्याची परवानगी देणारा ऐतिहासिक निकाल दिला। मात्र या निर्णयानंतर महाराष्ट्रात एक मोठा उद्रेक बघायला मिळतोय। विशेषतः बौद्ध समाजामध्ये तीव्र असंतोष आणि संतापाची लाट उसळली आहे। कारण सर्वोच्च न्यायालयाने बौद्ध समाजात एससी आणि एसटी या दोन्ही प्रवर्गांसाठी परवानगी दिली असताना महाराष्ट्र सरकार फक्त अनुसूचित जातींच्याच उपवर्गीकरणाचा अट्टहास का करतंय असा सवाल तज्ञ लोक करतात। या निर्णयामुळे हा असंतोष केवळ भावनिक नसून त्यामागे आरक्षणाच्या मूळ संविधानिक संरचनेत होणारे बदल आणि भविष्यातील धोके कारणीभूत आहेत असं अभ्यासक सांगतात। परिणामी महाराष्ट्रात उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय, हे विभाजन संविधानाला धरून आहे का आणि यामुळे सामाजिक ऐक्याला तडा जाणार का? बौद्ध समाजातील मुलांचं भविष्य धोक्यात आलंय का? आधी ब्राह्मण विरुद्ध मराठे लढवून झाले, मराठे विरुद्ध ओबीसी लढवून झाले, मराठे विरुद्ध धनगर देखील लढवून झाले आणि आता बौद्ध विरुद्ध मातंग अशी नवीन संघर्षाची लाट महाराष्ट्रात उभी केली जाते का? आपली खुर्ची राखण्यासाठी फोडा आणि राज्य करा या नीतीचा सरकार अवलंब करताना दिसतंय। आता या प्रश्नाचं विश्लेषण आज आपण एका घटनात्मक दृष्टिकोनातून करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजावरील जन्मजात गुन्हेगारीचा ठपका पुसून त्यांना समाजाच्या मुख्य धारेत आणलं, त्या बाबासाहेबांचे विचार सोडून मातंग समाजातील अनेक तरुण तरुणी आता पुन्हा एकदा वैदिक धर्माचं समर्थन करणाऱ्यांच्या वळचणीला जाऊन बसलेला दिसतोय। असो, हा वेगळा वादाचा मुद्दा आहे। तर हा वाद सुरू कसा झाला त्याची थोडक्यात पार्श्वभूमी जाणून घेऊ। महाराष्ट्र सरकारने निवृत्त न्यायाधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती। या समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला। सरकारने आता त्यावर अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती स्थापन केली आहे। मांग किंवा मातंग समाजाची लहुजी शक्ती सेना अनेक वर्षांपासून ही मागणी करते की आरक्षणाचा सर्वात जास्त फायदा एकाच जातीने घेतला असून आम्ही अजून वंचित आहोत। मातंग आणि इतर छोट्या समाजाच्या मते गेल्या 70 वर्षात 13% आरक्षणातील 80% पेक्षा जास्त जागा केवळ एकाच प्रगत जातीने घेतल्या। त्यांच्या मते जे अतिमागास आहेत, ज्यांची शैक्षणिक अवस्था आजही बिकट आहे, त्यांना स्वतंत्र आरक्षणाशिवाय संधी मिळणार नाही। ज्यांची लोकसंख्या जास्त त्यांना जास्त वाटा, हे सूत्र त्यांनी मांडलं। पण बौद्ध समाजाला हे उपवर्गीकरण म्हणजे निव्वळ फुटीचं राजकारण वाटतंय। आता आपण उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय हे साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेऊया। अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनुसूचित जातींना मिळणाऱ्या 13% आरक्षणाचे अ, ब, क, ड अशा 4 कप्प्यात विभाजन करणं म्हणजे उपवर्गीकरण करणं होय। ऐतिहासिक दृष्ट्या 1930 ते 32च्या गोलमेज परिषद आणि 1935च्या कायद्यानुसार अनुसूचित जाती हा एक संघ वर्ग म्हणजे होमोजिनियस बॉडी म्हणून ओळखला गेला। मात्र उपवर्गीकरणामुळे या एकसंघ ओळखीचे विषम वर्गात रूपांतर होणार आहे। आता या उपवर्गीकरणाचे स्वरूप आणि परिणाम कसे असतील ते देखील पाहू। तर अनुसूचित जातींमधील 59 जातींना त्यांच्या कथित प्रगतीनुसार वेगवेगळ्या गटात विभागले जाईल। हे वर्गीकरण केवळ प्रशासकीय सोय नसून आरक्षणाच्या मूळ संकल्पनेला दिलेला छेद आहे असं अनेक अभ्यासक मानतात। ज्या जातींना प्रगत ठरवलं जाईल त्यांना आरक्षणातून पद्धतशीरपणे बाहेर काढणं किंवा त्यांचा वाटा मर्यादित करणं हा याचा छुपा उद्देश असू शकतो असं देखील तज्ञ लोक म्हणतात। दरम्यान उपवर्गीकरणाचा हा निर्णय केवळ सामाजिक नाही तर तो एक गंभीर संविधानिक पेच आहे। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 341 नुसार अनुसूचित जातींची यादी ही राष्ट्रपतींची यादी असते। या यादीत कोणताही बदल करण्याचा किंवा त्यामध्ये नवीन जात समाविष्ट करण्याचा किंवा वगळण्याचा अधिकार केवळ भारताची संसद आणि राष्ट्रपतींनाच असतो। राज्य सरकारने स्थापन केलेली बदल समिती ही फक्त एक वैधानिक समिती आहे, ती संविधानिक म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल नाही। संविधानाने ज्या अधिकारांची कक्षा संसदेसाठी निश्चित केली आहे त्यामध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप करून अ, ब, क, ड असे जातींचे कप्पे पाडणं हे पूर्णतः असंविधानिक ठरू शकतं असं अभ्यासक सांगतात। राज्यांना असा कोणताही अधिकार संविधानाने बहाल केलेला नाही, त्यामुळे हा निर्णय भविष्यात मोठ्या कायदेशीर संघर्षाला आमंत्रण देणारा ठरू शकतो। न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या कामकाजावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। सर्वात मोठा प्रशासकीय आक्षेप म्हणजे या समितीने आपला अहवाल नियमानुसार
सामाजिक न्याय विभागाला सादर करणं अपेक्षित असताना तो थेट मुख्यमंत्र्यांना सादर केला गेला। हा फक्त प्रशासकीय शिष्टाचाराचा भंग नसून एका गुप्त राजकीय अजेंड्याचा भाग वाटतो, असं ज्येष्ठ अभ्यासक आणि माजी जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी म्हटले। त्यांच्या मते ज्या अहवालावर 59 जातींचे भवितव्य अवलंबून आहे तो अहवाल अजूनही पब्लिक फोरमवर उपलब्ध नाही। अहवाल प्रकाशित न करताच त्यावर प्रतिक्रिया मागवणं हे लोकशाही तत्वांच्या विरोधात आहे। म्हणजे 10 एप्रिलला GR काढला जातो आणि 15 एप्रिल पर्यंत प्रतिक्रिया मागवल्या जातात। या काळात संपूर्ण जग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात व्यग्र असतं। नेमका याच काळात घाईघाईने प्रतिक्रिया मागवणं हे संशयास्पद आहे, असं रमेश कटके यांच्या मुलाखतीमध्ये म्हणाले। तसंच सदर समितीमध्ये 59 जातीचे प्रतिनिधी, राजकीय नेतृत्व किंवा सामाजिक अभ्यासकांचा अभाव आहे। एका विशिष्ट वर्गाचं प्राबल्य असणं हे या समितीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतंय, असंही ते म्हणाले। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक प्रगती विरुद्ध सामाजिक दर्जा। आरक्षणाचा मूळ हेतू काय असतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद ही गरिबी निर्मूलन कार्यक्रम म्हणून केली नव्हती, तर ते प्रतिनिधित्व मिळवण्याचं साधन होतं। प्रत्येक समाजातून त्यांचा एक प्रतिनिधी घटनात्मक पदावर जाऊन आवाज उठवेल आणि सामाजिकता जपेल, हा त्यामागचा हेतू होता। पण आज देशात काय अवस्था आहे हे देशाच्या राष्ट्रपतींना किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना, जे फक्त SC आणि ST प्रवर्गातील आहे, केवळ त्यांच्या जातींमुळे त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला जातो किंवा त्यांच्यावर पायातल्या चपला भिरकावल्या जातात। देशातल्या एका मोठ्या मंदिराचा उद्घाटन सोहळा झाला तेव्हा एकाही फ्रेम मध्ये आदिवासी समाजाच्या महिला राष्ट्रपतींना दाखवलं जात नाही। याचाच अर्थ म्हणजे एखादी व्यक्ती आर्थिक दृष्ट्या कितीही सक्षम झाली तरी तिचा सामाजिक दर्जा म्हणजे सोशल स्टेटस बदलत नाही। दरम्यान उपवर्गीकरण हे आर्थिक सक्षमतेचा निकष लावून सामाजिक प्रतिनिधित्वाच्या मुख्य उद्देशाला फाटा फुटते। मराठा समाजात असा समज पसरवण्यात आलाय की आरक्षण मिळालं तर तुमची आर्थिक उन्नती होईल। बहुसंख्य मराठा समाजाची आर्थिक प्रगती रखडली, कारण त्यांचे बहुतांश प्रतिनिधी अकार्यक्षम असून भ्रष्टाचारी व्यवस्थेचे भाग आहेत। तसंच बहुतांश मराठा समाज आजही वैदिक कर्मकांडात गुंतलाय। मराठा समाजात बळाच्या जोरावर दुनिया इकडची तिकडं करण्याची ताकद आहे, पण त्याची ही शक्ती ज्ञान मिळवण्यासाठी किंवा वैचारिक परिवर्तन करण्यासाठी एकत्र येऊ दिली जात नाही। त्यांना एका छताखाली एकत्र आणण्यासाठी वापरलं जात नाही। शिक्षणाचा खर्च कमी व्हावा, आरोग्याचा खर्च कमी व्हावा म्हणून मराठा समाज आंदोलन करत नाही किंवा त्यांना तसं करू दिलं जात नाही, कारण मोस्ट ऑफ शिक्षण संस्था, आरोग्य संस्था मराठा सरंजामदार, प्रतिष्ठित अभिजन आणि संस्थानिकांच्या असतात। तो सामाजिक स्टेटस जपण्यासाठी लग्न समारंभ, जत्रा किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात अफाट पैसा खर्च करतो। परिणामी त्याची आर्थिक पिळवणूक वाढते। या उलट बौद्ध समाजातील विचारवंतांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या समाजाची जी काही थोडीफार प्रगती झाली आहे ती फक्त आरक्षणामुळे नसून ती बुद्ध धम्माच्या नीतितत्वांच्या आचरणामुळे आणि वैचारिक परिवर्तनामुळे झाली आहे। बौद्ध लोक कर्मकांडात त्यांचा पैसा आणि वेळ वाया घालवत नाही। असो, याबद्दल अनेक मतं असू शकतात, पण आजूबाजूला पाहिलं तर आजही शिक्षण व्यवस्थेमध्ये काही बायस द्रोणाचार्य जिवंत आहे, जे गुणवत्तेच्या नावाखाली प्रातिनिधिक मूल्यांचा गळा घोटतात। याचं जिवंत उदाहरण म्हणजे UPSC सारख्या परीक्षेमध्ये यादव नावाचे उमेदवार। त्यांना लेखी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील टॉपर पेक्षाही जास्त गुण असूनही मुलाखतीत अत्यंत कमी गुण देऊन बाद केलं जातं। उपवर्गीकरणामुळे जर एखादा गट विशिष्ट जातीसाठी आरक्षित केला आणि तिथे पात्र उमेदवार नाही असं जाहीर केलं तर ती जागा राखीव न ठेवता सरळ खुल्या प्रवर्गाकडे वळवली जाण्याची दाट शक्यता असते। द्रोणाचार्य आता मायक्रो स्तरावर कार्यरत असून मुलाखतींच्या माध्यमातून ते आरक्षणाच्या जागा पद्धतशीरपणे कमी करण्याचे षडयंत्र रचतायत, असं देखील माजी अधिकारी रमेश कटके म्हणाले। दरम्यान सध्या महाराष्ट्रात जो महार विरुद्ध बौद्ध विरुद्ध मातंग असा संघर्ष का उभा राहिलाय असं विचारल्यावर रमेश कटके म्हणाले की महाराष्ट्रात अनुसूचित जातींमध्ये 59 जाती आहेत। 2019च्या जनगणनेनुसार फक्त मातंग समाजाने जो एकूण SC लोकसंख्येच्या 18% आहे त्यानेच फक्त उपवर्गीकरणाची मागणी केली। काही लोक मातंग समाजाची लोकसंख्या 37% असल्याचं खोटं दावे करतात, जे जनगणनेनुसार पूर्णतः चुकीचे। उर्वरित 58 जातींच्या 81% लोकसंख्येच्या मागणीशिवाय फक्त एका जातीच्या मागणीवरून सर्वांवर हा निर्णय लादणं अन्यायकारक आहे। दरम्यान भीमा कोरेगाव, नामांतर आंदोलन, अॅट्रॉसिटी कायद्याच्या रक्षणासाठी ज्याप्रमाणे आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला होता तसाच उद्रेक आता या उपवर्गीकरणामुळे भविष्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मग यावर उपाययोजना काय तर उपवर्गीकरण
राजकारण करून समाजात भिंती उभारण्यापेक्षा सरकारने काही सक्षम पावलं उचलली पाहिजेत, जसं की तातडीनं जातीनिहाय जनगणना करावी, जेणेकरून कुणाचं किती प्रतिनिधित्व आहे हे स्पष्ट होईल. दुसरं, प्रलंबित असलेला बॅकलॉग विशेष मोहिमेद्वारे भरून काढावा, जेणेकरून मागे राहिलेल्या जातींना संधी मिळेल. तिसरं म्हणजे आरक्षणाची 50% मर्यादा तोडून ज्यांची जेवढी संख्या आहे त्या प्रमाणात त्याला प्रतिनिधित्व द्यावं. पण याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? उपवर्गीकरणामुळे खरोखरच शेवटच्या घटकाला न्याय मिळेल की हे फक्त फोडा आणि राज्य करणं या नीतीचा भाग आहे? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि आपल्या कडक राव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.